वेलकम बॅक टू माय चॅनल मी राईट्स एनिथिंग. आणि आज मी गेले ते मार्केटला, भाजीपाला ते आणलं. श्रुतीबाईला एक पॅन्ट आणली, श्रुतीबाईला नाईट पॅन्ट नव्हती. छान आहे ना. श्रुती ट्राय करून काय आता तू. हा, श्रुती कॅमेरामॅन झालेली आहे सध्या. छान आहे ना. खूप दिवसांनी तिला पॅन्ट आणायची होती. याच्यामध्ये आलेलं आहे सागर मध्ये. सागरच आहे श्रुती ते. तुला आली तर बघ, मोठी साईज असली तर तुला पण आली, पण आताच नाही. सनक्रॉस सनस्क्रीन आणली, खूप दिवसांनी आणायची बा. 560 रुपयाची म्हणून मागं पुढं. पण आता शेतात जाणं सुरू झालं ना बाप, आधी सनस्क्रीन लागती. आणि डॉट एन की ची मी मागवली ना, ती खूप पातळ फॉर्म मध्ये आहे ना, तर मग ती आहे अजून, पण खाली आहे. खूप संपली नाही, पण ती निघतच नाही पटकन. हे आणली म्हणून. नाव दाखव श्रुती जवळ येईल. हे ना एकदम बेस्ट सनस्क्रीन आहे बघा, सनक्रॉस. तुम्हाला जर घ्यायची ना, एकदम छान लॉंग लास्टिंग आहे. 8 आवर्स पर्यंत तर काहीच होत नाही. मस्त छान आहे ही सनस्क्रीन आहे ना, डॉक्टर रिकमेंडेड आहे. तिथं नील पेंट आहे ना, सगळ्या ट्राय केल्या मी. हा कलर ट्राय केला, हा सगळे कलर ट्राय केले आणि हा कलर घेतला. हा वाला घेतला. हा पण छान होता, हा पण मला आवडला होता. चिंतामणी कलर, स्किन कलर होता, मेहंदी कलर, सगळे कलर होते त्यात. सगळे ट्राय केले मी आणि हा आणला. काय भाजीपत्ता घेऊन आलो मी. शुक्रवारच्या बाजारात गेले नव्हते ना, शेपू तेच घेऊन आले. भाजीपत्ता. आता स्वयंपाक करायचा आहे. 7 वाजले. हे येतील 7:30 ला. चल श्रुती, ते ट्राय करून बघ मला. याला कळ्या लागल्या मस्त. फळ लागती ना आता. इथं पण लागली. दोडक्याचं आहे ते, आणि हे पंपकिन सीडचं आहे, आणि बाकी हे उडद आहे. हे ना उडदाचं आहे. आणि टोमॅटोचे ना बरेचसे उगून आले आहेत. तर मी विचार करते आज तिकडून कॅरी बॅगमध्ये माती घेऊन येते आणि टोमॅटोचे ना वेगळे प्लांट करते. ज्याच्यात खूप गर्दा झाली. मी काय केलं, मागच्या वर्षीचे सीड होते ना, ते म्हणलं उगल नाही उगल, म्हणजे त्याचं उगण्याची क्षमता आहे ना कमी होऊन जाते जसं जसं जास्त वेळ होईल तशी. त्यामुळं मला वाटलं उगून येते की नाही, म्हणून मी सगळे टाकले आणि सगळेच उगून आले. ॲक्च्युली असं झाले. चुका पण आहे बघा. चुक्याचे 2 होते इथं, पण मी तिकडे त्याला ट्रान्सप्लांट केले ना, ते छोटाले होते तर ते जळून गेले, नाही जगले ते. नाही तर चुका एक जरी झाड आता ग्रो झालं ना, खूप छान चुका येतो याला. दाखवणच मी तुम्हाला व्हिडिओमध्ये समोर. मेथी पण जळून चालली ह्या झाडांच्या सावलीने, छोटाली जळून चालले. कोथमीर पण आहे, पण याच्यात लपून दबून चालले. म्हणजे हे काल मी मेथीची भाजी नेली बरीचशी यातली काढून आणि खाल्ली. मेथी ना जळून चालली बाई याच्या सावलीने. काकड्या पण म्हटलं उगून येते की नाही, बऱ्याचशा 5-6 उगून आले. ते घेतलं कारण आमच्या श्रुतीला आणि मला एकलीला नाही वाढल्या जाणार पोचा. हे इथं साफ केलं कोपऱ्यात. इथं आहे ना, हा पलंग ओढायचा आहे. आम्हाला ओढता नाही येणार ना, ओझं खूप आहे पणगात. त्याच्यामुळं गादी इथं टाकली, सोफा बाहेर घातला. अरे बाई बसली सोफ्यावर. ब्लर व्हायला. इथं शोकेस दिलं याकडीला करून. पूर्ण रूम मोकळी वाटायली. इथून किती उघडं मोकळी हवा येण्यासाठी एवढा उद्योग चालू आहे माझा. कारण खूप गरमत बाप, रात्री खूप गरमत. हा तापवायला ठेव ना, दूध आला आता आमचं. श्रुती म्हणते तापवायला ठेवायचं, म्हणलं ठेव. तर हे ना पलंग इकडं करते. पणगात बी काय घाण असेल तर साफ करून ठेवते. पाऊस पडला ना, असं एकदा घर साफ करायलाच लागतं. सगळा खुकाना इथं इतका खाकाना निघला. इथं झटकलं सगळं. टीव्हीची पिन आहे. आता टीव्ही तर काही घ्यायचं नाही आहे आता. टीव्ही मोबाईलमुळं तर व्हिडिओमुळं आहे ना, ते पॅक आहे ना अनलिमिटेडचं, तेच मारते आहे सध्या मी. मग कारण मला व्हिडिओ अपलोड करायला काही प्रॉब्लेम येत नाही. मग
यांचे पेमेंटचं पडलं इथं. याच्यावर पैकी काहीतरी लिहिलेलं आहे, जहा धैर्य मेहनत और तत्कालिक काहीतरी आहे पुढं. तकनीक है वही से प्रगति सुरू होती है. ते गोट्या ठेवा उचलून. पणगातलं बी काय काय आहे ना, सगळे भांडे काढून साफ करून ठेवतो. श्रुती मोबाईल धर ग, पणगात दाखवते. लय मोठा पसर आहे पणगात. हे सगळे भांडे कामी तर नाही आणि जागा आणून धरलेली आहे भांड्यांनी, त्याच्यामुळे आपल्याला अवघड चाललं. सगळं काढून साफसूफ करून ठेवून देतो. हे दांड्याच्या वेळेस दांड्या लागतात, त्याला हे करून ठेव शकते. हे बोटिंगला झालं बर. ओ पिल्लू चाललं मम्मी मम्मी मम्मी. हा राहू दे सध्या त्याच्यावर, राहून दे त्याच्यावर. हे पाय यांचे पहिले दुसरीचे टिफिन आहे श्रुती प्राचीचे. आणि बेलने पाय जत्रेतून आणले पापड लाटण्यासाठी. हे प्लेन आहे ना, खूप आधीचे खूप सामान जमा झाले. आता सामानच घेणं बंद करावं लागणार आहे. यात पराती पुराती लय मोठा पसारा देऊन टाकला एक पोरगी म्हणून. इथं मला ठेवता येत नाही, तो फेकून देता येत नाही, धड ठेवताही येत नाही. अशी गत झाली माझी सध्या. चला हे बाहेर काढतो, घासून पुसून पासून लावून देतो परत. हे पाहिजे खकानपा किती आहे. हे असं केल्याने काय होतं, आता कोणती वस्तू लागती कोणती नाही लागती लक्षात येतं आणि बरीच स्वच्छता पण होऊन जाते. तर हे साफसूफ करून ठेवून देतो परत.